श्री स्वामी समर्थताईंनो, आज सकाळी सकाळीच मॉर्निंगला आपण भेटत आहोत आणि सकाळीच काय केली बा, दिवस उगायला सुरुवात. तर बटाटे उकडायला टाकले. तर का बरं, आता वाजलेत 5 आणि आज 5 वाजता स्वयंपाकाला सुरुवात झाली. 5च्या आतमध्ये सगळे घरातले सगळे कामं आवरून झाले. त्यानंतर एनर्जी येण्यासाठी मस्त चहा घेतला. आळस येऊ नये म्हणून चहा उकळूपर्यंत मी सगळ्या भाज्या चिरायला घेतल्या, अगदी लसूणसुद्धा घेतला. हे सकाळचे जे कामं चिराचिरीचे आहेत ते अगदी पार पडले की लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात होती. बरं, बटाटे उकडून झाले आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे म्हणून वांगेही चिरून झाले. हे सगळे चिराचिरी केली. तर आज कुठं जायचं आहे म्हणून एवढे सकाळी स्वयंपाकाला लागले. तर चला, आज होता गावाला दौरा. म्हणजे गावाला दौरा असला की त्या दिवशी मुलांना अगदी माहीत झालं की आईला आणि पप्पाला कुठंतरी जायचं आहे म्हणल्यावर त्यांचा हट्ट चालू होतो की मला यायचं आहे, मला यायचं आहे. आणि त्यांना जर न्यायचं म्हणलं ताईंनो तर शाळा बुडणार आणि शाळा बुडली की लगेच मिसचा आपल्यालाच फोन येणार. बरं, तो हट्ट त्यांचा संपला की त्यांनी काय हट्ट केला, बरं मी येत नाही आई, मात्र मला आज बटाट्याचे पराठे पाहिजेत. पा आणि मुलाने हट्ट करावा आणि आईने तो पूर्ण करावा, असं कधी होईल का? तर मग काय, सगळी चिराचिरी करून घेतली, बटाटे उकडून घेतले, कणिकसुद्धा भिजून घेतली. सगळं चिरूपर्यंत आणि सगळं परतूपर्यंत मस्त अशी कणिक भिजती. कणिक सॉफ्ट आणि लुसलुशीत असली की पराठेसुद्धा सुंदर होतात. बरं, पराठ्यासाठी काय काय वापरलं ते सांगते. तर सगळ्यात आधी जिरे लसूण अजिबात मुलांना आवडत नाहीत, म्हणजे जिरे आणि मोहरी. तर इथं नुसता लसूण परतून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची खुडून तीसुद्धा परतून घेतली. बरं, आता याच्यामध्ये ॲड तरी काय करायचं, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं अगदी थोड्या प्रमाणामध्ये मीठ. बरं, एवढीच फोडणी दिल्याच्या नंतर पराठ्याला चव येते का? तर हो ताईंनो, खूप छान पराठे लागतात. मात्र जी पराठ्याची पेस्ट आहे ती पोळीमध्ये भरपूर भरली गेली पाहिजे. बरं, ही सगळी पेस्ट कशी परतून घेतली तुम्ही तर पाहू शकता. सिंपल पद्धतीमध्ये आजचे पराठे बनवले. अगदी 1 तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक झाला. 6:30 वाजेपर्यंत सगळे काम आवरले. बरं, पराठ्याची चटणी परतताना फक्त काळजी घ्यायची की कढाईमध्ये ती चटणी लागली नाही पाहिजे. ती लागली की थोडी खरपूड होतं आणि पराठा आपला फुटतो. त्यामुळं सारखंच त्याला परतीत राहावं लागतं. बरं, थोडेसे वाफळून घेतलं की लगेच पराठ्याला चटणी तयार झाली. बरं, कोथिंबीरीचे छान असा वापर करायचा ताईंनो. खूप कोथिंबीर टाकली की पराठ्याला अगदी छान चव येते. ही चव वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त कोथिंबीरच काम करते. तर चला, पराठ्याची चटणी बनवून झाली आणि ही चटणी निवत घालते आणि लगेच समोरच्या दुसऱ्या कामाला सुरुवात करते. ही चटणी उकडन तेव्हा छान होती ताईंनो. तर चला, आज गावाला कुठं जायचं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आपली चटणी परतून झाली आणि निवायला ठेवली. त्याच कढाईमध्ये भरीत करण्याला सुरुवात केली. भरीत कशाचं करायचं तर मस्तपैकी वांग्याचं झणझणीत आणि तिखट भरीत केलं की अगदी आहोंना खूपच आवडतं. त्यासाठी अगदी जास्त प्रमाणामध्ये तेल वापरायचं आणि कांदा टाकायचा. कांदा, लसूण, भुरका आणि मीठ एवढंच वापर करायचा. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ताईंनो. भरीत खूप छान होतं. बरं, हे भरीत करण्याच्या आधी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो अगदी ठोकर काढायचा. ठोकर काढला की दाताखाली छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. बरं, ह्या वांग्यात पहा, वांगे अजिबात काळे पडले नाही, कारण पाण्याचा वापर जास्त आणि मिठाचा सुद्धा थोडा कमी केला. अगदी काळपट पाणी राहिलं आणि वांगे पहा किती पांढरे शुभ्र राहिले. तेल मीठ टाकून हे सुद्धा खूप छान भरीत बनवून झालं. बरं, भरीत बनवलं की आहोंचा डब्बा भरून घेतला. भाज्या त्यात टाकून घेतल्या आणि निवत ठेवल्या की आहोसुद्धा डब्बा घेऊन जाणार होते. अचानक आहोंचा गावाला येण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मी एकटीच जाणार होते. मुलांचे सुद्धा हट्ट पूर्ण झाला. 6:30ला स्वयंपाक आवरला. बरं, 6:30ला स्वयंपाक आवरल्याच्या नंतर मला 8ला जायचं होतं. अगदी रात्रीच मी जी साडी घालणार आहे ती व्यवस्थित काढून वरती ठेवली होती. गावाला जायचं असेल तर हातामध्ये 2-2, 3-3 बांगड्या घालणं, गळ्यात घालणं, कानात घालणं, नाकात घालणं हे सगळं आवरावं लागतं. हे सगळं आवरून घेतलं होतं. मात्र बांगड्या आणि साडी राहिलीच होती. ती आवरून घेऊपर्यंत सगळ्यांनी नाश्ते केले आणि जाण्याची तयारी चालू झाली. बरं, आज कुठं जायचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. समाधान अण्णासाहेब पवार हे एक फौजी होते.
यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आम्हाला तिथं जायचं होतं. काय सांगावं ताईंनो, त्या गावकऱ्यांनी एवढंच त्या भाऊंचं कौतुक केलं आणि ते फौजी त्याचा तर अभिमानच आहे. आणि मी तर माझं नशीब म्हणन की ह्या भाऊच्या वर्षश्राद्धाला मला जाण्याचा योग आला. तसं तर त्यांच्या ज्यावेळेस मौतीला जायचं होतं त्यावेळेस मला प्रॉब्लेम होता, मात्र आजचं जे काही आहे हे कार्यक्रम खूपच ऐकायसारखा होता. तुम्ही तर ऐकाच. हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने एक आवाज तो दी होगी, हर भक्त बदन कांपे, जाने वो कौन साथी जहाँ तुम चले गए, म्हणून माझ्या ताईला हा सुवासिनीचा मान आपण या ठिकाणी देतो. बोल भारत माता की जय. तर तुम्ही आत्ता महाराजांचं सुंदर असं कीर्तन ऐकलं असेल आणि त्यांचे जे गीत ऐकले असतील. खरंच महाराजांनी फौजीविषयी खूपच गीत छान म्हणले आहे आणि कीर्तनसुद्धा खूप खूप सुंदर सांगितलं आहे. हे त्यांचं स्पार्कल. मी तर माझं भाग्य मानते की प्रथम वर्षश्राद्धाला माझा त्या फौजीच्या वर्षश्राद्धाला जाण्याचा योग आला. अगदी ताईंनो, जशी आपण वास्तुशांती करतो तशी अगदी त्यांच्या आदल्या दिवशी जे वर्षश्राद्ध होतं त्याच्या आदल्या दिवशी ही पूजा झाली होती. पहा किती सुंदर. पहिली वेळेस मी फौजीच्या वर्षश्राद्धाला, तसं तर मला मौतीलासुद्धा जायचं होतं पण योग नाही आला, काही प्रॉब्लेममुळे मी गेले नाही. पण आज मी गेले. इथं सुंदर असं हवन केलं, तिरंगा रांगोळी काढली होती. खूपच 3-4 दिवस त्यांच्यासोबत खूप म्हणजे खूप ताईंनो घरामध्ये कार्यक्रम चालू होते. आणि त्यांना छोटासा मुलगा आहे 2 वर्षाचा आणि मुलगी अगदी 9 महिन्याची. तर ताईंनो, मी आता घरी आले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला फौजीचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी.